नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडका भाऊ म्हणजेच युवा कार्यप्रशिक्षण योजना तर राबवण्यात आली, परंतु याच्या संदर्भात अनेक युवक युवती सध्या निवेदन देत आहेत. त्यामुळे आता युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत युवकांच्या मागण्या पूर्ण होणार का आणि यापुढे काय प्रोसेस असणार आहे, तर याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. तर पाहू शकता की मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक युवक-युवती कार्यरत आहेत आणि यांचा कालावधी देखील आता संपत आलेला आहे. त्यामुळे आता या पार्श्वभूमीवरती अनेक मागण्या समाजसेवकांमार्फत तसेच यूट्यूब चॅनल असेल किंवा इतर माध्यमाच्याद्वारे इतर मागण्या आहेत, यासाठी निवेदनं दिली जात आहेत. परंतु लक्षात घ्या, अद्याप या संदर्भात कोणताही रिस्पॉन्स गव्हर्नमेंटकडून आलेला नाही आहे आणि कोणत्याही मागण्या मंजूर झालेल्या नाहीत. तर याच्यामध्ये प्रमुख 3 मागण्या आहेत. एक म्हणजेच युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत सर्व जे युवक-युवती आहेत तर यांचा कालावधी वाढवला पाहिजे. तसेच योजनेअंतर्गत लागलेल्या सर्वांचं पेमेंट वेळेवर करणे गरजेचं आहे. तर मागील काही महिन्यांपासून जे युवक-युवती लागलेले आहेत त्यांचं पेमेंट वेळेवर होत नाही आहे. 1-1, 2-2 आणि 3-3 महिन्यांपासून हे पेमेंट अगदी प्रलंबित म्हणजेच पेमेंट जमा झाले नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लक्षात घ्या, या योजनेअंतर्गत सर्वांचं पेमेंट तरी वेळेवर झालं पाहिजे आणि तसेच सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा आहे, सर्व युवक-युवतींना कायम करणे. तर अशा प्रकारच्या या प्रमुख मागण्या आहेत. तर या प्रमुख मागण्या विचारात घेऊन निवेदनं देण्यात आलेली आहेत, परंतु या संदर्भात अजून कोणताही निर्णय झालेला नाही. अपेक्षित आहे की याच्यामध्ये कमीत कमी ज्या मागण्या आहेत किंवा 2 ज्या पहिल्या मागण्या आहेत त्या तरी लवकर मंजूर होतील आणि युवक-युवतींचा याच्यामध्ये कालावधी जो आहे प्रशिक्षणाचा तो आस्थापनेच्या गरजा लक्षात घेऊन वाढवण्यात येईल आणि पेमेंट जो आहे तो वेळेचं जे तुमचं पेमेंट आहे ते वेळेत होण्यासंदर्भातला निर्णय येत्या काही दिवसांमध्ये घेतला जाण्याची शक्यता आहे. कारण का सर्व स्तरातून मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना, तर याच्या अंतर्गत जे युवक-युवती आहेत किंवा जे प्रतिनिधी आहेत तर यांच्यामार्फत या मागण्या केल्या जात आहेत. त्यामुळे पहिल्या ज्या 2 मागण्या आहेत त्या तरी कन्फर्म होतील, परंतु परमनंट करण्याचा विचार अद्याप करण्यात आलेला नाही किंवा निर्णय देखील झालेला नाही. तर अपेक्षित आहे की युवक-युवती आहेत त्यांचा कालावधी वाढवण्यासंदर्भातला निर्णय लवकरच होईल आणि याचे सर्व जे पुढची प्रोसेस काय असणार आहे हे लवकरच आपल्याला स्पष्ट होणार आहे. तर अशा प्रकारे याच्या संदर्भात जर काय अपडेट मिळाली तर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील. त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेसंदर्भात सर्व अपडेट मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.